हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते. मी आहे रजिता. आज मी बनवणार आहे मुंगाच्या डाळीपासून टिफिनसाठी नाश्ता. तर ही मुंगाची डाळ रात्री भिजवून ठेवली होती आणि ती आता अशी भिजवून ठेवलेली आहे. असे भिजवून ठेवली आहे. आणि त्याचबरोबर रवा घेतलेला आहे, दही, इनो, पिझ्झा ऑर्गेनो, ब्रेड स्लाइस, कांदा बारीक चिरलेला, मीठ, काली मिरची पावडर, आलं, मिरची, कोथिंबीर आणि गाजर किसून घेतले आणि त्याचबरोबर शिमला मिरची. हे मी तूप घेतलेलं आहे आणि अमूल बटर. तर पहिलं मी ब्रेडला सेकवायला ठेवते. पॅन घेतलेला आहे. आता ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. डाळीला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. यामध्ये आलं घालायचं आहे आणि मिरचीसुद्धा घालायची आहे. आल्याचे थोडं छोटे तुकडे करून घ्यायचे. लवकर मग वाटून जातील, नाहीतर बारीक वाटत नाही. आल्याचे तुकडे असे तुकडे करून वाटून घ्यायचे. आता ह्याला मी ह्या डाळीला आता मी वाटून घेते. दुसरी वस्तू ॲड करायची म्हणजे दही. तर दही मी 1 चमचा घालून घेते. आता याला वाटून घेते. आता हे डाळीचं बेटर वाटून घेतलेलं आहे, भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी पिझ्झा ऑर्गेनो घालते. त्यानंतर सर्व वस्तू घालायचे: कोथिंबीर, कांदा, गाजर, शिमला मिरची, त्याचबरोबर मीठ आणि काली मिरची पावडर. आता हे सर्व एकत्र करायचं आहे. एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याला थोडंसं पाणी घालते. आता यामध्ये रवा घालायचं. आता या बेटरला 15-20 मिनटं ठेवायचं आहे. रवा आता घातलेला आहे, तर रवा फुलायला टाईम लागतं. तर 15-20 मिनटं असं ठेवायचं आहे. तर तुम्हाला मी 15-20 मिनटानंतर भेटते. 15-20 मिनटं झालेले आहे. आता हे असं बेटर झालेलं आहे. आता यामध्ये थोडीशी हळदी घालते. थोडीशी हळदी घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बेटर छानपैकी झालेलं आहे. रवासुद्धा फुललेला आहे. रवा म्हणजे सुजी. आता यामध्ये मी इनो घालणार आहे. इनो, अगर इनो नसेल तर बेकिंग सोडा घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तसं छानपैकी बेटर झालेलं आहे. आता हे पॅन घेतलेलं आहे. पहिला अगोदर मी ब्रेड पॅनमध्ये शेकून घेतले होते हलके. आता थोडंसं मी तूप घालून घेते. पॅन थोडं गरम करायला ठेवायचं. पॅन आता गरम झालेला आहे. आता यामध्ये थोडंसं बेटर घालते. बेटर थोडं जाड ठेवायचं, पातळ करून नाही ठेवायचं. आता यामध्ये मी ब्रेड घालते.
त्यावरती थोडंसं डाळीचं बेटर घालायचं आहे. झाकण मारून ठेवायचं आहे. झाकण काढून बघूया. तर हे असं झालेलं आहे. आता याला पलटी करून घ्यायचं आहे. तर साईडने व्यवस्थित त्याला करून घ्यायचं आहे. यावरती थोडंसं तूप सोडते. असं पलटी करायचं आहे. किती छानपैकी झालेलं आहे. आता याला परत झाकण वाढवून घेते. स्लो गॅसवरती ठेवायचं आहे. फास्ट गॅसवरती शिजवायचं नाही, कारण आता ते कच्चं राहील. तर स्लो गॅसवरती मी 2 मिनिटासाठी शिजवायला ठेवते. आता बघूयात झालं की नाही. तर असं छानपैकी झालेलं आहे. एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. मुलांना शाळेमध्ये असंच बनवून द्यायचं आहे. नाश्ता पटापट बनतं. छानपैकी झालेला आहे. यम्मी यम्मी टेस्टी स्वादिष्ट नाश्ता, मुलांना आवडण्यासारखं तसं बनवून घ्यायचं आहे. आता याला मी काढून घेते. आता यामध्ये परत थोडंसं तूप घालून घेते. असं करून मी दोन्ही ब्रेडचं बनवून घेते. स्लो गॅसवरती बनवायचं आहे, फास्ट गॅसवरती बनवायचं नाही आहे. आता यावरती ब्रेड घालते. असं करून मी किती छानपैकी झालंय. आता यामध्ये मी थोडंसं बटर लावून घेते. टिफिनला द्यायचं आहे म्हणून बटर घालायचं आहे व्यवस्थित. आता याला काढून घेते आणि बाकीचे बनवून घेते पटापट. आता हे शेवटचं सुद्धा झालेलं आहे. छानपैकी झालंय. आणि चटणी, टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज त्याबरोबर आपण घेऊ शकतो. तर मी स्कूलमध्ये टोमॅटो सॉस देणार आहे आणि हे नाश्ता देणार आहे. हे सकाळचं नाश्त्याची तयारी केलेली आहे स्कूलच्या टिफिनची. तुम्ही पण तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवून मुलांना टिफिनमध्ये बनवून द्या. अगदी हेल्दी टेस्टी नाश्ता बनवला आहे. गॅस बंद करायचा. त्याला काढून घेते. तर त्याला थोडा वेळ थंड करायला ठेवायचं आहे, कारण टिफिनला द्यायचं आहे ना, तर थंड करून द्यायचं आहे. आता याला मी तुम्हाला कट करून दाखवते. किती छानपैकी शिजलेला आहे. दुसरा सुद्धा कट करून दाखवते. हे सुद्धा छानपैकी झालेलं आहे. तर असं बनलेलं आहे मुंगाच्या डाळीपासून नाश्ता. तर तुम्ही पण तुमच्या घरी असेच बनवून घ्या. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.